नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत बोटनेकचा ब्लाऊज आहे. हा बोटनेक ब्लाऊज आहे आणि याची छाती जी आहे 40 छाती साईजचा ब्लाऊज आपण बघणार आहोत. तर मी याच्यावरती तुम्हाला अगोदर माप वगैरे दाखवले बघा. तर आपली उंची तयार उंची जी आहे आपली 15 आहे. तर आपण ती उंची किती घेतली? 16 घेतली. आणि आपण जे शोल्डर टाकलं आहे तर शोल्डरचं माप टाकलं आहे बघा. मी तर शोल्डरचं माप किती टाकलं आहे? 7.5 टाकलं आहे. कारण की आपण शोल्डरचं माप 7.5 का टाकलं तर आपलं हे जे आहे आपलं बोटनेक आहे तर तो बोटनेकचं शोल्डर 7.5 आहे. तर आपल्याला याचा मुंड्याचा आकार जो द्यायचा तर मुंड्याचा आकार पण मी किती दिला आहे? 7.5च घेतला. जो आपण वरती बोटनेक असल्यामुळं आपण शोल्डर 7.5ची घेतली. त्याच्यामुळं मी काय केलं, मुंड्याचं जे माप आहे ते पण 7.5 घेतलं. आपली छाती 40 आहे. 40चा चौथा 10 वरती एक मार्क केलं आणि मार्जिंगसाठी 2 इंच एक्स्ट्रा घेतलं. 10 आणि ते 2 इंच त्याच्यात एक्स्ट्रा घेतलं म्हणजे ते झालं आपलं 12. आता आपला कमर घेर, तर आपली कमर किती आहे? 36 आहे आपली कमर. तर 36चा चौथा घ्यायचा. 36चा चौथा 9 येतो आहे. 9 वरती मी एक मार्क केला, एक पॉईंट दिल्यावर का 9 वरती. आणि त्याच्यानंतर काय केलं, 1 इंच पाठीच्या टक्ससाठी 1 इंच घेतलं एक्स्ट्रा म्हणजे 10 झालं आणि 2 इंच मार्जिंगसाठी घेतलं म्हणजे 12 झालं. तर सरळ त्याची रेष आखून घेतली वरतून खाली. आणि हे जे आहे आपलं हे फिटिंगचं माप आहे. त्याच्यामुळे मी अशा 2 रेषा अशा आखून घेतल्या तिथं. आता आपल्याला जो मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर पहिला आकार आपण 1 इंचावरती देणार आहोत आणि दुसरा अर्ध्या इंचावरती देणार आहोत. आता हे बॅक नेक आहे त्याच्यामुळे मी मागच्या साईडनं म्हणजे पहिला एकच आकार दिलेला आहे 1.5 इंचावरतीच. आता याला कट करून घ्यायचं. आता हे कट करून घ्यायचं आणि आता ही बॅक साईड आहे आपली, तर याच्यावरतूनच आपल्याला फ्रंट साईड पण काढता येते. म्हणून मी अगोदर बॅक साईड काढून घेतली. आता हीच बॅक साईड जी आहे ती आपण ठेवायची आणि फ्रंट साईड काढून घ्यायची. तर याची आपली गळारुंदी द्यायची बघा. तर मी गळारुंदी किती देते? 4.5 देते. कारण ब्लाऊज मोठ्या मापाचा आहे त्याच्यामुळे मी 4.5 गळारुंदी देणार आहे बोटनेकला. आणि गळ्याची उंची पण मी 4.5च घेतलेली आहे आणि त्याला असा आकार देऊन घेते. तर ते काही मी कट नाही केला. कट केला तरी पण चालतो, पण मी कट नाही केला, तसाच ठेवला. कारण आपल्याला समोरचा भाग याच्यावरतीच आता ह्या कपड्यावरती आपल्याला समोरचा भाग आखून घ्यायचा आहे. दोन्ही भाग एकत्र पण पेपर कटिंग पण करता येते. पण पेपर कटिंग केल्यापेक्षा मी काय केलं, म्हटलं आपण पेपर कटिंग केल्यापेक्षा डायरेक्ट कपड्यावरती केलं ना तर कपड्यावरती पण डायरेक्ट कपड्यावरती आपण कट केलं ना तर वेळ कमी लागतो. हे बघा जसं आहे तसंच मी आखून घेतलं. म्हणजे मी काय व्हिडिओमध्ये दाखवते ना ते तुम्ही काळजीपूर्वक बघा. कारण याच्यावरती ना तर मी जे व्हिडिओमध्ये जे मार्क करून दाखवते ना ते एकदम व्यवस्थित दिसू नाही लागलं. त्याच्यामुळे मी सांगते की मी जे काय सांगते ना तर ते तुम्ही व्यवस्थित ऐका. हे बघा मी परत डार्क लाईन केली त्याच्यामुळं आता दिसू लागलं, पण बॅक साईडला ते दिसलं नाही एकदम व्यवस्थित असं. 4.5 वरती मी गळारुंदी घेतली आणि समोरचा गळा पण 4.5च घेतली त्याची उंची आणि असा त्याला आकार देऊन घेतला. दोन्ही गळा सेमच ठेवला आहे बोटनेक असल्यामुळं. इथं परत मी मुंड्याचं पण आकार द्यायला आपल्याला आतल्या भागाचा आकार द्यायचा आहे समोरचा, त्याच्यामुळं मी आखून घेते. थोडंसं मी समोरच्या भागाला थोडंसं 1/2 इंच असं मध्ये घेतला आहे मुंड्याचा आकार. हे बघा तुम्ही मी जे जे दाखवते ना ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. आणि हा आकार जो आहे 1 इंचावरती दिला. हे असा आकार देऊन घ्यायचा. तर आता छातीचा चौथा आपला 10 आहे, त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे 11 होतं. 11 वरती मी एक मार्क केला. इकडच्या साईडनं मी 4.5 इंच घेते. खालच्या साईडनं पण 4.5 इंचच घेतलं आहे.
तर आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे हा, त्याच्यामुळे हे दोन्ही पॉईंट असे जॉईंट करून घ्यायचे. तर मी काय केलं, अर्धा इंच जे आहे अर्धा इंच मध्ये घेतलं. हे बघा असं अर्धा इंच असं मधल्या साईडला घेतलं. त्याला असा प्रिन्स कटचा असा आकार देऊन घेतला. मुंड्याकडे असा वरती आणायचा तो आकार. आता मी 2 इंच जे आहे, तर 2 इंच इथं 2 इंचावरती एक पॉईंट देते. तोच पॉईंट मी वरती पण 2 इंचावरती घेते आणि त्याला असा प्रिन्स कटचा असा व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा. असा आकार देऊन घ्यायचा बघा त्याला. आता आपला तो मधला जो कपडा आहे तो 2 इंच कपडा आपला तिथं जाणार आहे. त्याच्यामुळे मी साईडला काय केलं, 2 इंच वाढवून घेतलं. वरच्या साईडनं पण मी 1 इंच वाढवून घेतलं, कारण की 1 इंच आपल्या वरच्या मुंड्यातला जो आकार आहे तिथं पण आपलं 1 इंच त्या टेक्समध्ये तिथं आपला कपडा जाणार आहे. त्याच्यामुळं मी मुंड्यामध्ये पण 1 इंच समोर वाढवून घेतलं. आणि खाली जी हाईट आहे ब्लाऊजची, तर ब्लाऊजची हाईट पण अर्धा इंच खाली वाढवून घ्यायची. हे बघा टक्सच्या तिथंच वाढवली मी नुसती आणि असं स्केलच्या साह्याने असं वरती डबल याला असं जॉईंट करून दिलं. ते बघा मी जसं व्हिडिओमध्ये केलं आहे ना, ते 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 तुम्ही काळजीपूर्वक बघा. आणि आता याला कट करून घ्यायचं. जसं आखलेलं आहे त्याच्यावरतूनच कट करून घ्यायचं. आता इथं आपल्याला काय करायचं, हा जो खालचा आकार आहे तो आकार कट करून घ्यायचा. कारण की आपली ती फ्रंट साईड आहे त्याच्यामुळं. म्हणजे तिथं अर्धा इंच आणि हे तर आपला टक्स एकदम व्यवस्थित येऊन जातोय बघा. म्हणजे प्रिन्स कट पण व्यवस्थित ब्लाऊज बसतंय. फक्त आपण कटिंग ते आहे ती एकदम व्यवस्थित करायची. नंतर आपल्याला जोडताना पण म्हणजे त्या पॉईंटवरच पॉईंट आला पाहिजे, खालीवर पण नाही झालं पाहिजे. जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवताना पण ते पॉईंट खालीवर नाही झाले पाहिजे. खालीवर जर झाले तर व्यवस्थित पप येत नाही. तर आता हा बघा, हा तर त्याच कपड्यामधला आपला उरलेला कपडा आहे. तर मी आता याच्यामध्ये बाही काढते. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. आणि जर का माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर ते तसं पण तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. आणि जर का माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.